गोव्यातील आरपोरा क्लबमध्ये जी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अशा पद्धतीने मृतांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा पूर्णपणे त्यांची चौकशी होत आहे. त्यांचे नातेवाईकांचं कोण नातेवाईक आहेत याची चौकशी केली जाते आणि नातेवाईकाकडे लवकरच त्यांचे मृतदेह आहेत ते सुद्धा ताब्यात दिले जाणार. तर मी आता आहे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आणि कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे जर बघितलं तर हे गोव्याचे इथले पणजीचे तहसीलदार आहेत आणि ते पूर्णपणे शहानिशा करत आहेत, कागदपत्रांची पडताळणी करत आहेत आणि लवकरच हे मृतदेह आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यातसुद्धा दिले जाणार आहेत. आपण पाहत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी पडताळणी केली जाते. गोवा मेडिकल कॉलेजचं हे आवार आहे आणि या आवारामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यांच्या ताब्यात ते मृतदेह आहे ते दिले जाणार आहेत. जर बघितलं तर हे जे मृतदेह आहेत ते जास्त करून दिल्ली परिसरातील आहेत आणि आपल्यासोबत यांचे काही नातेवाईकसुद्धा आहेत. आप किधर से आए और आपका क्या आपके कौन नातेवाईक थे? ये मेरा भाई लगते हैं सर। ये कभी आया था इधर? गोवा से, दिल्ली से आया था? दिल्ली से तो यहीं भी गोवा में काम करते हैं हम लोग। आपल्यासोबत इथे तहसीलदारसुद्धा आहेत ते सुद्धा आपण पाहत आहे कशा पद्धतीने संपूर्ण कागदपत्रांची पाहणी करतात. सर, कशा पद्धतीने इथे कागदपत्रांची तपासणी करून मृतदेह आहे ते लवकरच ताब्यात दिले जाणार काय सांगाल? थोडा तर बघताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जी कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि लवकरच हे मृतदेह आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार. विकास गावकर, TV9 मराठी, गोवा, पणजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.